आज आपण आलेलो परळी तालुक्यातील मोहा या गावी. या ठिकाणी मोहा ग्रामपंचायतच्या माध्यमातून एक स्तुत्य उपक्रम असा सुरू केलेला आहे, जो संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजवला जातो आणि त्यानंतर मोहा गावातील सर्व विद्यार्थी मोबाईल टीव्ही पासून दूर होत अभ्यासाला लागतात, पुस्तक हाती घेतात. असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सुरू केला. आपल्यासोबत उपसरपंच आहेत. काय नेमकं या उपक्रमामागची भावना आहे आणि तुम्हाला ही संकल्पना कुठून सुचली? ही कल्पना सांगली जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये शिक्षणाच्या साठी हा भोंगा वाजला हा उपक्रम राबवण्यात आला. तर या उपक्रमाची जाण आम्हाला झाली आणि आम्हाला असं वाटलं की आपण पण हा उपक्रम आपल्या गावामध्ये चालू करूयात, जेणेकरून गावातील जे काही विद्यार्थी आहेत ते शाळेमध्ये अभ्यास झाल्यानंतर बाहेर फिरतात. त्यामुळं या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घरी बसतील आणि घरी बसून 7 ते 9 या वेळेमध्ये अभ्यास करतील. आणि आजकाल या भौतिक जीवनामध्ये टीव्ही, मोबाईल, करमणुकीची बरीच काही साधने त्याचा वापर सर्रास घरामध्ये होत आहे. त्यामुळं अभ्यासाकडे लेकरांचं दुर्लक्ष चाललेलं आहे. त्यांना एक या उपक्रमाच्या माध्यमातून नवीन दिशा मिळेल. आणि आपण अभ्यास काय पैशाने घेऊ शकत नाही, त्याला काहीतरी सामाजिक देणं लागतं. त्यामुळं आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा विचार केला आणि तो उपक्रम आम्ही काल चालू केला आहे. आता रिस्पॉन्स भेटतं काही? काल पाहिलं का तुम्ही की एकंदरीत विद्यार्थी अभ्यासाला बसतायत, त्यांच्या पालकांतून काय भावना व्यक्त होतात? असं काही सारखे फोन येतात की बाबा चांगलं झालं तुम्ही समजा ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा उपक्रम या ठिकाणी राबवला, परंतु सर्वांचं यामध्ये सहकार्य लागेल, जेणेकरून हा उपक्रम चालू करत असताना प्रत्येक घरचा मुलगा मुलगी असेल यांनी अभ्यासाला बसण्याच्यासाठी या ठिकाणाहून आम्ही भोंगा लावतो. आणि हा भोंगा लावल्यानंतर त्यांना एक नवीन सवय निर्माण होईल आणि ते अभ्यासाकडे त्यांचं भविष्य, येणारं भविष्य त्या मुलांचं घडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोहा गावाला पाहायला गेलं तर स्वातंत्र्य सेनानी असतील, महापुरुषांचा इतिहास आहे. क्रांतिकारी लोक या ठिकाणी घडलेले आहेत आणि खूप मोठा इतिहास आहे. आणि या गावामध्ये विविध सामाजिक उपक्रम देखील घडतात, वेगवेगळे आंदोलन देखील घडतात. आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून असे अजून काही वेगवेगळे उपक्रम घेण्यात येतात का? उपक्रम बरेच घेण्यात येतात. सध्या ग्रामपंचायत म्हणून जनतेच्या हिताचे निर्णय, जनतेचे काही काम असतील ते आम्ही करतो आणि हे सामाजिक उपक्रम असतील तर ते पण आम्ही करतो. दादा, ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. काय त्यांची संकल्पना, कशी आता लोक प्रतिसाद देत आहेत, काय वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप आनंद वाटत आहे, कारण का ह्यांना जे उपक्रम राबवलेला जे आहे ते भविष्य काळासाठी, ह्या मुलांसाठी आणि मुलांचं भविष्य पाहण्यासाठी. आणि इथल्या आमची अशी अपेक्षा आहे, आई वडिलांना पण इथल्या असं करावं की आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीला त्यांना सहकार्य करावं. आणि सहकार्य आपल्यालाच नाही, हे आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी सहकार्य आहे आणि ते मोलाचं खूप ठरणार आहे. उद्या भविष्य हे त्यांचं चांगल्या पद्धतीचं निर्माण होईल असं आमची अपेक्षा आहे. त्या पद्धतीने राबवलेला उपक्रम जे आहे, सरपंच आणि उपसरपंच ह्यांचा मला खूप अभिनंदन करतो आणि आनंद पण आहे. दादा, काय तुमच्या गावात आज भोंगा वाजला? तुम्ही ऐकलं असं, भोंगा वाजला की काय वेगवेगळे असं राजकारणी लोक काय म्हणतात, पण तुमच्या गावात आज वेगळाच भोंगा वाजलेला आहे. लोक, विद्यार्थी अभ्यास करतायत. सुरुवात कालपासून झालेली आहे, त्याच्यामुळं बऱ्याच लोकांना काही माहिती नाहीये. माहिती व्हायला आणखी वेळ लागणार आहे. पण माझं एक प्रामाणिक असं मत आहे की ग्रामपंचायतनं आपला प्रामाणिकपणा सांभाळलेला आहे की चला गावाची प्रगती व्हावं, गावातल्या विद्यार्थ्याची प्रगती व्हावं. आणि मला विशेष करून मुलांच्या आई वडिलांना नाही सांगणं की 7च्या टायमाला बातम्या असतात किंवा त्यांच्या आई किंवा लेडीज महिला मंडळ प्रत्येकाचे सिरियल असतात, ते सिरियलची लिंक तुटू नये म्हणून ते मुलाला एका रूम मध्ये बसवणं, किंवा काही वेळेस एकच रूम असते, मग मुलगा अभ्यास करत असताना आपण बातम्या बघणे योग्य नाहीये किंवा सिरियल बघणे योग्य नाही. मुलाच्या भल्यासाठी तरी मला असं वाटतंय की वडिलांनी, आई वडिलांनी किंवा घरातल्या व्यक्तींनी टीव्ही 2 तास कम्प्लीट पूर्णपणे बंद ठेवा, जेणेकरून शेवटी जे काय आपण करतो तेच टीव्हीवर बघतो, पण आपल्या मुलांना काहीतरी इतिहास घडवावा किंवा आपलं नावलौकिक करावं. आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी टीव्ही बंद करून बातम्या म्हणा, सिरियल म्हणा किंवा जे काही असेल किंवा मोबाईल ते बंद ठेवून मुलाच्या अभ्यासावर लक्ष ठेवावं. किंवा आई वडील जर सुशिक्षित असतील तर त्यांनी स्वतः मुलगा आपला काय करतो, का नुसतं पुस्तक घेऊन बसलाय, ह्याच्याकडे पण बघावं आणि त्यानं काय अभ्यास केलाय ह्याचं पण परीक्षण करून त्याच्या अभ्यासावर कशी प्रगती होईल
की आई वडिलांनी प्रत्यक्ष म्हणजे लक्ष घालून हे करावं. कारण प्रत्येक गोष्ट ग्रामपंचायत करू शकत नाही. आणि सगळ्यात मोठे गुरु असतील तर आपले आई वडील. कारण आई वडिलांना जेवढी कळकळ असते आपल्या मुलाच्या भल्यासाठी तेवढी इतर कोणाला नाही. गुरु देव किंवा आई वडील ह्याच्यापेक्षा दुसरं कोणी नाही. त्याच्यामुळे लहान मुलांना चांगलं का वाईट काही समजत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक आई वडिलांना आपलं कर्तव्य म्हणून मुलासाठी 2 तास टीव्हीची कुर्बान द्या. मग दिवसभरात तुम्ही बातमी बघू शकता किंवा सिरियल बघू शकतात. आज जे सिरियल ते उद्या दिवसा पण येऊ शकतात. तरी आई वडिलांना जर हे केलं तर आपापल्या मुलाचं कल्याण व्हायला वेळ लागणार नाही. असं आपलं एक माझं वैयक्तिक मत आहे. दादा, तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आणि मुलावर विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडण्यासाठी ग्रामपंचायतने एक पाऊल पुढे टाकलेले. आता पालकांना देखील एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय मोहा हे भोंगावादला हा उपक्रम राबविल्यावर त्याचे हार्दिक अभिनंदन. तर आजकाल शिक्षणाच्या बाबतीत स्पर्धा आहेत. स्पर्धेच्या युगात आपले लेकरं जास्त पुढे गेले पाहिजेत. आणि भारतासारखी म्हणजे सुशिक्षित लोक आजपर्यंत भारतातून सर्वप्रथम ज्ञान देणाऱ्या भारतातून कॉम्पिटिशनचा शोध जर लागला असेल तर भारतातल्या विद्यार्थ्यातून लावलाय. आणि आता हे जे मोबाईलचे युग आले त्या मोबाईलच्या युगानं जसं पाटाचं पाणी वाहत असताना कार्यकर्ता वाटायला पडतो तसं अभ्यास करताना हे मोबाईलच्या कार्यकर्ता बाजूला सारून विद्यार्थी ओघात म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास केला तर ते पुढच्या पिढीसाठी चांगलं आहे. एवढंच मी बोलतो. दादा, काय ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज भोंग्या वाजवण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आणि या भोंग्या वाजवल्यानंतर विद्यार्थी अक्षरशः पुस्तकं घेऊन अभ्यास करतायत, मोबाईल आणि टीव्हीला दूर करून. ग्रामपंचायतनं हा केलेला कार्यक्रम, सुरू केलेला कार्यक्रम काय वाटते, काय भावना? सर्वप्रथम आमच्या ग्रामपंचायत सरपंच पांडुरंग शेप आणि उपसरपंच संदीप तात्या देशमुख यांचं जे स्तुत्य उपक्रम आमच्या गावात राबवले ते यांचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. आणि यांनी जे उपक्रम चालू केलाय याचं आमच्या गावातच नाही तर आजूबाजूच्या परिसरात देखील त्यांचं कौतुक होत आहे. आणि हा निर्णय त्यांनी बदलत्या तंत्रज्ञानामुळं किंवा मोबाईलच्या अतिवापरामुळं जे काही लहान लेकरावर दुष्परिणाम व्हायला लागलेत त्याचं त्यांनी अभ्यास करून की बाबा आपल्या गावातील मुलं दिवसभर मोबाईलच न वापरता थोडा अभ्यासावर त्यांचं लक्ष जावं, त्यांची प्रगती व्हावी वैयक्तिक आयुष्यासाठी, हा त्यांनी गावाच्या हितासाठी निर्णय घेतलाय. आणि गावाच्या हितासाठी निर्णय घेतला विद्यार्थ्यांसाठी, पण त्याचबरोबर थोडं पालकांना पण यामध्ये थोडं लक्ष घालण्याचं गरजेचं आहे. आणि नक्कीच हे जे उपक्रम राबवलाय हा आमच्या गावामध्ये आम्ही गावकऱ्यांनी सर्वांनी असा पण केलेला आहे की फक्त सरपंच उपसरपंचच न मर्यादित ठेवता सर्व गावकऱ्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्याचा आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे. पाहायला गेलं तर राज्यामध्ये अशी कुठलीच ग्रामपंचायत नाहीये की इतक्या उशिरापर्यंत, आज 7 वाजले 7:30 वाजले तरी देखील ग्रामपंचायत उघडी आहे. सरपंच उपसरपंच या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये स्वतः उपस्थित आहेत आणि गावाच्या विकासासाठी, गावाच्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेले. ग्रामपंचायतचे आभार कसे मानणार? ग्रामपंचायतचे आभार तर नक्कीच मानावे लागतील. कारण ग्रामपंचायत तुम्ही म्हणालात की जे उघडी असते, उघडीच काहीच नाही. आमच्या इथं ग्रामपंचायत बंद कधी नसतीच. एक फोन केला की सरपंच उपसरपंच जागेवर तिथं हजर असतात. त्यामुळे आम्हाला कधी ग्रामपंचायत उघडी असली काय बंद असली काय आम्हाला काही फरक पडत नाही. आणि राहिला प्रश्न आभाराचा, तर आभार त्यांचे इतर कामं पण कौतुक आहेतच, पण त्याचबरोबर हा जो उपक्रम राबवलाय यामुळे त्यांची अजून आमच्या गावकऱ्यामध्ये इमेज वाढण्याचं नक्कीच वाढलेली आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांच्या मातांना तुम्ही काय आवाहन करणार? हे टाइम असतो बातम्यांचा, महिलांच्या सिरियलचा, तर आता विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यास करणार आहेत, मग त्यांना कुठेतरी सिरियल बंद कराव्यात आणि विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. हो, आणि ज्या मुलांच्या आई इथं त्यांनी आपसुक हा जो उपक्रम राबवलाय यामुळे तो सिरियल बंद करत आहेत. आणि सिरियल जर मुलाच्या आईनं जर सिरियल नाही लावली तर मुलगा कसा पाहिजे? त्यामुळे टीव्ही बंद, मोबाईल बंद, हा मुलाच्या म्हणजे मुलापुरतं न मारे तर मुलाच्या आईनं देखील या उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय स्तुत्य उपक्रम असा मोहा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी राबवला जात आहे.
त्यांनी भोंग्या वाजून सायरन वाजून गावातील विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी उत्तेजन दिलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालकांचा आणि मुलांचा विद्यार्थ्यांचा देखील प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे. आणि ग्रामस्थांच्या वतीने यामध्ये ग्रामपंचायतीचे आभार मानलेच आहेत, परंतु त्यांच्यासोबत उभं राहण्याचं काम देखील ते करत आहेत. आता यामध्ये अजून नवीन काय अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन रवीसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, मोहा, बीड.